नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल 10th SSC बोर्ड। शेवटचे 2 पेपर राहिलेत, त्यातला पहिला असणार आहे इतिहास। आपलं मिशन ऑलरेडी ठरलंय, 40 पैकी 40 आणायचे आणि त्यासाठी आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं ते बघत चाललोय। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघितले, त्यानंतर सहकारण स्पष्ट करा ते देखील पाहिलं। त्या व्हिडिओमध्ये कुठले क्वेश्चन्स रिपीटेटिव्ह आले होते ते देखील सांगितलं। याही व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे। तर आजचा आपला मेन गोल असणार आहे सविस्तर उत्तरे लिहा। हा जो काही प्रश्न प्रकार आहे त्याच्यामध्ये जे काही प्रश्न विचारलेले असतील त्यांची उत्तरं कशी लिहायची बघा। एकूण तुम्हाला 4 प्रश्न विचारले गेलेले असतील, 4ही प्रश्न व्यवस्थित वाचायचे, त्यातून आपल्याला 2 निवडायचे। प्रत्येक प्रश्नाला 3 गुण, असे झाले 2 प्रश्नांचे 6 गुण। 6 गुणांना हा प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये दिसणार आहे। आता महत्त्वाची गोष्ट काय, सविस्तर हा शब्द वापरलाय म्हणजे आपल्याला उत्तर हे एकदम डिटेल आणि पॉइंट टू पॉइंट मुद्देसूद मांडायचे। कमीत कमी 9 मुद्दे असतील तर वेल अँड गुड, मार्क आउट ऑफ भेटून जातील, पण त्या 9 मुद्द्यांचा सिक्वेन्स पण मेंटेन ठेवता आला पाहिजे आणि पुस्तकी शब्द जेवढे असतील तेवढा आपल्याला फायदा जास्त होईल। सोबतच जे मुद्दे मांडणार आहोत ते मुद्दे प्रॉपर व्यवस्थित मांडायचे, अजिबात कुठलाही शब्द इकडचा तिकडे होऊन नका देऊ आणि त्या विषयाच्या रिलेटेडच मुद्दे मांडा। कळलं नक्की? आता मेन गोष्ट कशी ठरवताल बघा। सगळ्यात पहिली गोष्ट 4 प्रश्न वाचले की 4 प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला एक आयडिया येईल की हा प्रश्न कुठल्या धड्यातला आहे, तो प्रश्न कुठल्या धड्यातला आहे। मग जो धडा तुमचा पक्का झालाय त्याच्यावर तुम्हाला फुल कॉन्फिडन्स आहे तो प्रश्न निवडा। ज्या उत्तरामध्ये तुम्ही 9 मुद्दे सहज लिहू शकता, मुद्दे तुम्हाला व्यवस्थित आठवतात तेच प्रश्न निवडताल, म्हणजे तुम्हाला मार्क चांगले पडतील। असं अजिबात नको व्हायला की तुम्ही उत्तर ठरवलं, लिहायला सुद्धा घेतलं, 3-4 पॉइंट झाले, नंतर पॉइंटच आठवत नाहीये, मग प्रॉब्लेम होईल। मग ज्याच्यावरती कॉन्फिडन्स आहे तेच उत्तर तुम्ही निवडताल। कळलं? आता उत्तर कसं असलं पाहिजे ते बघा। उत्तरामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। सर्वात पहिली तर प्रस्तावना, नंतर उत्तर आणि शेवटी प्रॉपर आपल्याला शेवट करायचा। प्रस्तावना म्हणजे काय, प्रश्नामध्ये जो एखादा महत्त्वाचा शब्द असेल त्या महत्त्वाच्या शब्दाला अनुसरून आपल्याला उत्तराची सुरुवात करायची। म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी जर सांगितलं की पर्यटन का महत्त्वाचे आहे हे स्पष्ट करा, तर सगळ्यात पहिले पर्यटन म्हणजे काय ते सांगा आणि नंतर त्या गोष्टी मांडायला सुरुवात करा। समजा असं विचारलं की पर्यटनामध्ये कोणत्या संधी उपलब्ध आहेत तर ते देखील एक्सप्लेन करा। पर्यटनामध्ये संशोधनाच्या, व्यावसायिकांच्या संधी उपलब्ध आहेत, नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, म्हणजे एक शॉर्ट मध्ये इंट्रोडक्शन बोलतो ना ते आपल्याला प्रस्तावनेमध्ये द्यायचंय। कळलं नक्की? त्याच्यानंतर मेन उत्तर, कमीत कमी तुम्हाला 7 मुद्दे रेडी ठेवायचे। 7 मुद्द्यांमध्ये कुठल्या गोष्टींचा उल्लेख असला पाहिजे ते नीट बघा। एखाद्या प्रश्नामध्ये ह्या गोष्टी असतील, एखाद्या प्रश्नामध्ये नसतील, पण 99 प्रश्नांमध्ये या तिघांपैकी एक गोष्ट तर असलीच पाहिजे। ठिकाणांची नावं, त्यांचं महत्त्व, इतिहासकारांची नावं, त्यांचे काही ग्रंथ असतील, त्यांची काही कामगिरी असतील तेही मांडतात। ऐतिहासिक शब्द, ऐतिहासिक शब्द म्हणजेच काय, जसं हस्तिदंत झालं, खेळणी झालं, त्यानंतर एखादं ठिकाण असेल, नंतर ते अभिलेखागार झालं, त्याच्यानंतर ते जे काही कोश होते त्यांचे जे काही प्रकार होते हे ऐतिहासिक शब्द आहेत, बरोबर? आणि ते आहे तसेच लिहा, त्यांच्यामध्ये अजिबात बदल करू नका। इव्हन ती कन्सेप्ट तुम्हाला तुमच्या भाषेत जरी समजली असेल तरी तुमच्या भाषेमध्ये मांडू नका, ती पुस्तकी भाषेतच मांडा, तरच ते उत्तर व्यवस्थित वाटेल। आणि डोक्यात एवढंच ठेवा की आपल्याला उदाहरणं देणं हे खूप जास्त मॅन्डेटरी आहे। उत्तरामध्ये उदाहरणं असतील तर उत्तर चांगलं दिसतं आणि तुमच्या पुस्तकामध्ये प्रत्येक पॅरेग्राफ मध्ये प्रत्येक मुद्द्याला अनुसरून त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत, मग त्यांची पण अपेक्षा तीच असणार आहे तुमच्याकडून की तुम्ही सुद्धा उत्तर लिहिताना व्यवस्थित उदाहरणं दिली पाहिजेत। कळलं नक्की? नंतर प्रश्नानुसार उत्तराचा प्रॉपर शेवट झाला पाहिजे, म्हणजेच कन्क्लुजन काय झालं, प्रस्तावनेची 1 ओळ, उत्तराच्या 7 ओळी आणि शेवट 1 ओळ। कळलं? आता एक उत्तर तुमच्यासाठी लिहिलंय, नीट बघा। कलेच्या क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत। आता उत्तर लिहिताना कसं लिहिलं नीट बघा। कलेचा इतिहास ही एक ज्ञानशाखा असून, बरोबर, म्हणजे हा शब्द पकडला, त्या शब्दाला काय बोललं जातं ते सांगितलं, त्याच्यामध्ये काय आहेत तेही मेन्शन केलं, झालं। एकदम शॉर्ट मध्ये 2 लाईन मध्ये प्रश्नाचं इंट्रोडक्शन आलं, म्हणजेच प्रस्तावना आली आणि नंतर ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्या गोष्टी मांडल्या, म्हणजेच काय, अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रात काम आहे, त्याच्यानंतर काय, कलावस्तू खरेदी विक्रीच्या क्षेत्रात कलावस्तूंचे मूल्य ठरवण्यासाठी व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत, नंतर पारख करणारे तज्ज्ञ,
त्यानंतर सांस्कृतिक वारसा जतन संवर्धन तसेच सांस्कृतिक पर्यटन, नव्याने विकसित असणाऱ्या क्षेत्रात नोकरीची संधी उपलब्ध आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी संधी उपलब्ध आहेत ते सगळी क्षेत्र मांडली. तसंच काय पुरातत्वीय संशोधन, भारतीय विद्या या विभागांमध्ये नोकरी उपलब्ध आहेत. नंतर उपयोजित कला क्षेत्रात औद्योगिक, जाहिरात क्षेत्र, कला दिग्दर्शन या क्षेत्रामध्ये ज्या संधी उपलब्ध आहेत त्या सगळ्या मांडल्या. नंतर घराची सजावट, वस्तू, रंगमंचावरील नेपथ्य, त्यानंतर चित्रपट, दूरदर्शनवरील कार्यक्रम, पुस्तके, नियतकालिके यांची मांडणी, तसेच मुद्रण, प्रकाशन या सगळ्या गोष्टी ज्या ज्या ठिकाणी व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत, नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, ते सगळे मुद्दे पुस्तकी भाषेमध्ये आणि एका सिक्वेन्समध्ये मांडले. आणि शेवटी बघा एंडिंग कसं केलं. छायाचित्रण क्षेत्र, संगणकीय चित्रे, स्थिर चित्रे, नक्षी, दागदागिने, मौल्यवान धातूच्या कलावस्तू यांची निर्मिती, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी व्यवसायाच्या संधी उपलब्ध होत्या पुस्तकामध्ये जे जे मुद्दे होते ते सगळे मांडले. आणि एंडिंगला शेवट कसा केला बघा. अशा रीतीने कला क्षेत्रात नोकरी व व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचंय. बघा व्यवस्थित मुद्देसूद होतं, व्यवस्थित उत्तराची आपण सुरुवात केली. आपला पहिला पॉइंट हा उत्तराला अनुसरून आला. त्यानंतर ह्या ठिकाणी प्रॉपर, आता ह्याच्यामध्ये पॉइंट जरा जास्त होते त्यामुळे पॉइंट व्यवस्थित मांडले. एक एक मुद्दा 2-2 ओळींचा होता, हे डोक्यात ठेवा. एका लाईनीचा एक मुद्दा हा कधीच होत नाही, 2 लाईनचा एक मुद्दा होतो. आणि शेवट व्यवस्थित आपण केला. समजलं. अशा पद्धतीने तुमचं उत्तर असलं पाहिजे. आयडिया आली. आता पुढं जे क्वेश्चन्स रिपिटेटिव्ह आले होते ते नीट बघून घेताल. आणि एक गोष्ट डोक्यात ठेवा, ते क्वेश्चन्स रिपिटेटिव्हली आले त्यामुळे ह्याही वर्षी त्यांचे येण्याचे चान्सेस जास्त आहेत. पण सेफ्टी म्हणून तुम्हाला जे मी अगोदर IMP क्वेश्चन्स दिले होते त्यातले सुद्धा सगळे क्वेश्चन्स व्यवस्थित करून ठेवा. म्हणजेच त्या व्हिडिओमध्ये मी एकूण 15 प्रश्न 16 प्रश्न काहीतरी दिले होते. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 9 प्रश्न जे रिपिटेटिव्ह होतात ते सांगणार आहे. मग तुमचं फक्त 6 प्रश्नांचंच काम राहते, ते 6ही प्रश्न व्यवस्थित करून जा. पण या 9 प्रश्नांवरती जास्त फोकस ठेवताल. कळलं नक्की? समजलं? चला टेक्स्टबुक जवळ घ्या आणि टेक्स्टबुक मध्ये व्यवस्थित मार्क करा. उद्या तुमचा पेपर आहे. ह्या गोष्टी आजच्या आजच करून टाकतात. करताल? चलो या पुस्तक जवळ. बघा कुठले कुठले प्रश्न आले होते. तर मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय, या 3 बोर्ड एक्झामला आलेला क्वेश्चन आहे. नंतर इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे त्यासाठी किमान 6 उपाय सुचवा. आता त्यांनी 6 सांगितले, मग आपण 6 नाही लिहायचे, आपण 8 लिहायचे सेफ्टी म्हणून. त्याच्यानंतर कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा, जे तुम्हाला मी आता एक्सप्लेन केलं. बघा या 3 बोर्ड इयरला आलं होतं. नंतर बघा वृत्तपत्रे सुरू होण्याच्या आधीच्या काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जगभर कोणते मार्ग अवलंबले जात असत, हाही 2 बोर्ड एक्झामला आला होता. नंतर दशावतारी नाटकांविषयी माहिती लिहा, हा लास्ट इयर आला होता, डिसेंबर महिन्यातही आला होता. नंतर मैदानी खेळ, बैठी खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा, या 2 बोर्ड एक्झामला आला होता. पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा. त्याच्यानंतर हाच प्रश्न 2 वेगवेगळ्या पद्धतीने मांडलाय पण याचं उत्तर सेम आहे. पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा व्यवसाय होऊ शकतो, याविषयी तुमचे मत स्पष्ट करा. म्हणजे जी व्यावसायिक क्षेत्रे आहेत त्याच क्षेत्रांचा उल्लेख या प्रश्नाच्या उत्तरामध्ये करायचा आहे. म्हणजे एकच उत्तर आहे पण प्रश्न 3 प्रकारे विचारला गेला. आता पुढे बघा, पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रात इतिहासाच्या विद्यार्थ्यांना कोणत्या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. म्हणजे बघा तीच गोष्ट आहे पण हिथं वेगळ्या पद्धतीने मांडली, हिथं वेगळ्या पद्धतीने मांडली, पण ह्याचं उत्तर सेमच आहे. कळलं नक्की? चलो पुढं, ग्रंथालय व्यवस्थापन का महत्वाचे आहे, या 2 बोर्ड एक्झामला आला होता. त्याच्यानंतर अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्वाची आहेत ते देखील या बोर्ड एक्झामला आलं होतं. त्यामुळे डोक्यात एक गोष्ट फिक्स ठेवा, आपल्याला हे सगळे प्रश्न म्हणजे जे 9 प्रश्न मी सांगितलेत हे 9 प्रश्न पक्के ठेवायचेच आहेत, पण सोबत जे 6-7 उरतात ते देखील पक्के करा. कळलं नक्की? आता तुम्हाला 2 एक्स्ट्रा असल्यामुळे काही एवढं टेन्शन नाही येणार, तुम्ही सहज सिलेक्ट करू शकता, त्यामुळे काही लोड नाही येणार. परंतु सेफ्टी म्हणून ते प्रश्नही व्यवस्थित करून जातात. ऍटलीस्ट मुद्दे डोक्यात ठेवा, मुद्दे डोक्यात ठेवले की तुम्ही उत्तर सहज लिहू शकता. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, जर तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या, त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तो व्हिडिओ नीट बघून घ्या. सहकारण कसं स्पष्ट करायचं, कुठली कारणे ज्या टॉप 10 आहेत ते सगळं एक्सप्लेन केलंय, व्यवस्थित तो व्हिडिओ बघून घ्या. छान प्रिपेअर करा, उद्याचा पेपर नक्की सोपा येईल, अजिबात लोड घेऊ नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाइम मॅनेजमेंट कसं असेल ते देखील बघूया. व्यवस्थित अभ्यास करा. बाय बाय, ऑल द बेस्ट.